नमस्कार. रामायणाची गोष्ट ऐकलीच असेल की म्हणजे ती वाल्मिकीने लिहिली असं म्हणतात. आणि मला लहानपणापासून कधी कधी म्हणजे असं हे व्हायचं की हा रामायण घडायच्या आधी म्हणजे रामाच्या जन्माच्या आधी रामायण पूर्ण लिहिलं गेलं होतं आणि ते लवकुशाच्या तोंडातून रामापुढे बदवलं गेलं. तर माझे बाबा काही समर्पक उत्तरं वगैरे द्यायची. आता ना मी सध्या म्हणजे बरेच काळापासून मी भाऊ तुरसेकरांना ऐकते आणि भाऊ तुरसेकरसुद्धा जे काही म्हणतात ना 90% तरी असं घडतं. 10% आणि ते नेहमी सांगतात की मी भविष्य सांगत नाही, मी फक्त माणसांच्या बोलण्यातून अर्थ काढून मी बोलतो. त्यांनी मोदींना जर पंतप्रधान करणार असाल तर BJP नक्की येणार हे त्यावेळेला ते ब्लॉग लिहायचे. त्यावेळेला ब्लॉगमधून त्यांनी आणि ते व्हॉट्सअपवर कधी कधी ब्लॉग यायचे आणि मी वाचायची. आणि मग नंतर बऱ्याच वेळेला त्यांनी जे जे सांगितलं ते अगदी सत्य झालं. बंगालच्या बाबतीत तर ते आता पश्चिम हे बंगालचं इतकं ते 100% सांगत होते की ममता हरणार. ते नेहमी म्हणायचे मी BJP येणार असं म्हणणार नाही, कारण ममताच्या शासनाला लोक कंटाळलेली आहेत, ममता हरणार असं ते म्हणत होते. आणि अगदी तसंच झालं. आणि त्यांनी अगदी ठाम सांगितलं होतं की 100सुद्धा तिला मिळणार नाही, 100 जागासुद्धा तिला मिळणार नाही. आणि अगदी अगदी जसं बोलली बहर हुकूम तसंच झालं. आणि त्याच वेळेला त्यांनी अजून एक भविष्यवाणी केवढून ठेवली होती की जर पश्चिम बंगाल BJPने म्हणजे ममता हरली त्याच्यानंतर बांगलादेशसुद्धा त्याच्यावर पण कंट्रोल आपल्याला ठेवता येईल. आणि आता जे चाललेलं बघतोय आपण, आणि तुम्ही ऐकलंच असेल पाकिस्तानच्या 14 जागांना जे पूर्वी त्यांची नावं हिंदू नावं होती, लक्ष्मी चौक, विष्णू चौक वगैरे, त्याला बदलून त्या लोकांनी वेगवेगळी नावं दिली होती, इस्लामी नावं. आता पाकिस्तानचा त्याच्याशी काही संबंध आमच्या पश्चिम बंगालच्या निर्णयाचा काही आपण दबाव आणला नाही, काही नाही. पण तिथल्या लोकांना कळलं की आता सनातनी लोक जर एकजुटले तर आपलं काही खरं नाही. तिथे पाकिस्तानातल्या 14 जागांना त्यांनी जे पूर्वापार चालत आलेलं जुनं नाव होतं, हिंदू नावं होती, लक्ष्मी चौक, विष्णू चौक वगैरे, ती या नावं पुन्हा तिथल्या शासकीय गॅझेटप्रमाणे ती नावं बदलून हे केली. आणि म्हणजे तेव्हा भाऊ तोरसेकर म्हणाले होते की पश्चिम बंगाल जर आपण जिंकलो तर आपण लवकरच अखंड भारताचं स्वप्न साकार करू शकतो. आणि आता जाणवायला लागलं आहे की बांगलादेश आपण थोडाफार आपल्या, आणि त्यांनी सांगितलं इथूनच घर वापसी सुरू होणार, कारण खूपशे मुस्लिम लोकंसुद्धा इस्लामला कंटाळलेली आहेत, अतिशय कंटाळलेली आहेत. त्यांनाही घर वापसी करायची आहे. 10, 12, 20 करत हजाराचे लाख कधी होतील कळणार नाही. आणि एकदा का तशी प्युरिफिकेशन झालं आणि बांगलादेशसुद्धा म्हणजे किंवा त्यातला काही भाग म्हणा जर भारतात विलीन झाला आणि इथनं पाकिस्तानातलं तर आताच पेव दिसायला लागले थोडं थोडं, तर न जाणो. आणि ते बलुचिस्तान तर कधीपासून भारताला सांगतं की आम्हाला तुमच्यामध्ये घ्या. बघू. म्हणजे कधी त्याला ते बघायलासुद्धा म्हणजे जे घडतं आहे ते बघायला दिव्य दृष्टी लागते. आपल्या सर्वसामान्य लोकांना
मी तर ह्या लोकांचं ऐकते आणि इथे येऊन बोलते. आपल्याला काही ज्यावेळेला ते बोलतात म्हणजे भाऊ तोरसेकर जेव्हा बोलले होते, मला त्यांच्यावर दाट विश्वास असला तरीसुद्धा वाटत होतं की अखंड भारत कसं काय होणार. आणि आता हा जो बदल आला आहे तो बघून खरंच वाटायला लागलं. आणि मग त्यावेळेला मला ती रामायणाची गोष्ट आठवली की रामाच्या जन्माच्या आधी वाल्मिकींनी रामायण लिहिलं आणि मग त्याच्याच मुलाच्या तोंडून ते त्यांना ऐकवलं. आणि खरंच दिव्य दृष्टी लागते आणि ते वधवून गेला विधाता तशी माणसं पण निर्माण करतो. त्याला तेवढी स्वतः भाऊ तोरसेकर म्हणत, मी फक्त माझ्यातलं लहान मूल जागृत ठेवलेलं आहे. मी माझ्यातला म्हणजे सगळे म्हणतात म्हणून आपण म्हणायचं हा प्रकार नाही. मी माझ्या नजरेने बघतो एखाद्या परिस्थितीकडे. आणि ह्या गोष्टीचं मला खूप कारण माझे बाबा नेहमी म्हणायचे, लोक म्हणतात म्हणून तू ऐकू नकोस, तू तुझ्या नजरेने कुठलीही गोष्ट विश्लेषण कर, कुठल्याही गोष्टीचा विचार कर, तुझ्या दृष्टीने कर, तुला जे आवडतं ते कर. आणि खरंच मला आता भाऊ तोरसेकर म्हणतात त्याला आता मला पण वाटतं की आता त्यांचे जे वाक्य आहेत की अखंड भारत सनातन पुन्हा हे होत आहे ते मला अगदी दृष्टिक्षेपात दिसतं आहे. त्याला एवढं इझी नाही. 70 वर्ष काळ गेलेलं आहे आपण वेगळे होऊन. एवढ्या लवकर ते जुळून येणं शक्य नाही, मलाही कळतं. त्याला 20-30 वर्ष जातील, मी असेन नसेनही. पण ह्या आनंदाने तरी डोळ्यात म्हणजे आपण हे चांगलं बघते, चांगले दिवस, कारण वाईट दिवस खूप बघितले, आता हे चांगले दिवस बघतोय याचं समाधान वाटतंय. तुम्हाला पण वाटतंय ना? नक्की मला माझ्या तुम्ही ऐकताय त्याबद्दल मी आभारी आहे आणि माझ्याशी संवाद नक्की साधा. धन्यवाद.